नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय भारत. मी अरुण पाटील. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती एक्सप्लोर विथ ANP. तर मित्रांनो, भरपूर दिवसानंतर, भरपूर महिन्यानंतर आपला ब्लॉग येतोय. तर आजचा ब्लॉग एकदम स्पेशल, भन्नाट आणि एकदम रापचिक होणार आहे. तर आज आपला हा ब्लॉग आहे, तर हा क्रिकेट रिलेटेड ब्लॉग आहे. दरवर्षी आपण चावटे हे गाव आहे, तर महाडमध्ये हे गाव आहे, तर माणगावमध्ये आपण चाललो आहे आता सध्या. तर आजची ट्रिप म्हणजे एकदम आगळी वेगळीच आहे. तर आज आपण घेऊन चाललेलो आहे, कारमध्ये आहे. आणि ॲज युजल आपले साथीदार योगेश आज ड्रायव्हिंग सीटवरती बसलेले आहेत, डू नॉट डिस्टर्ब. आणि पाठीमागं पप्प्या आमचा बसलेला आहे. तर आता आपण चाललेलो आहे घनसोलीवरून. तर आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत 9:15. तर पोचायला मे बी आपल्याला 12-1 वाजतील, कारण की लंच नाही, डिनर करून जायचं आहे आपल्याला. आणि जो आजचा आपला ब्लॉगमध्ये तुम्हाला जे बघायला भेटणार आहे स्पेशल, तर स्पेशल म्हणजे काय, तर लाईव्ह स्ट्रीमिंग आम्ही कसं करतो. 1-2 ब्लॉग आहेत. तर आता मी पण असं फोकस करतो आहे की लाईव्ह स्ट्रीमिंगचं म्हणजे डेली ब्लॉग, डेली नाही तर विकलीमध्ये असते आपलं, सॅटर्डे संडेज आपण लाईव्ह स्ट्रीमिंग करतो. तर तो लाईव्ह स्ट्रीमिंग आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तो ब्लॉग येत राहतील. आणि हे जे गाव आहे ते अप्रतिम असं गाव आहे. 360 मैदान आहे. आणि आपला सेटअप कसा असणार आहे, 2 कॅमेरे आहेत. 2 दिवसाची ही टुर्नामेंट आहे. तर आता आपण जातानाचा प्रवास तुम्हाला दाखवतो, ते ग्राउंड गेल्यावरती तुम्हाला दाखवतो आणि आजूबाजूचा परिसर. तर नक्कीच हा तुम्ही ब्लॉग एन्जॉय कराल ही आशा आहे. तर शेवटपर्यंत बघत राहा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर टाकी झालेलं आहे फुल. आता निघायचं आपण पुढचं. आता आपण गाडीमध्ये मस्तपैकी टाकी फुल केलेली आहे आणि आपला पुढचा प्रवास चालू झालेला आहे. तर आता आपण येऊन पोचलेलो आहे बेलापूरला, CBD बेलापूर. ट्रॅफिक थोडंसं आहे, ठीक आहे. आणि आता आपला स्टॉप आहे क्रांतीवीर ढाबा. गाडीचे तर पोट भरलेलं आहे, तर आपलं पण पोट भरायचं आहे. तर ऑलमोस्ट जायला आपल्याला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागेल तिथपर्यंत. पळसपे फाट्यावरून थोडं जवळच आहे. तर पळसपे फाट्याजवळ आपण जाऊन जेवण करायचं आहे. तिथून पुढं पुढचा प्रवास करायचा आहे. तो बघा, तुम्ही हा प्रवास एन्जॉय करा. आता आपण पळसपे फाट्याला पोहोचलेला आहे आणि हा आहे मुंबई पुणे हायवे, मुंबई गोवा हायवे. पुणे आपला वेगळा आहे. तर हा जुना मुंबई गोवा हायवे आहे. रोडची कंडिशन कशी आहे ते आता आपल्याला जातानाच कळेल. ऑलमोस्ट 4 वर्ष कंटिन्यू आपण जातो ह्या पिरियडमध्ये इकडे ह्या ऑर्डरसाठी. स्टार्टिंगची कंडिशन होती एकदम बकवास. बाईकवरती आपण गेलेलो. सेकंड इयरला थोडं इम्प्रूव्हमेंट झालेली रोडची कंडिशन. थर्ड इयरला त्याच्यापेक्षा अजून इम्प्रूव्हमेंट झालेली. आता हे 4थं वर्ष आहे. तर ह्या वर्षी बघूया जाताना रोडची कंडिशन कशी आहे. तर आता आपण पळसपे फाट्यावरून निघालेलो आहे. पुढे जेवणासाठी थांबणार आहे आपण, बघूया. आपण जो नेहमीचा ढाबा आहे तिथं पोचलेलो आहे. तर हा आहे क्रांतीवीर ढाबा. तर आता मस्तपैकी पोटपूजा करूया इकडे आणि नंतर पुढचा प्रवास. ऑलमोस्ट आपल्याला 2 ते 2.5 तास लागतील जायला. तर पहिली पोटपूजा करूया आणि नंतर पुढचा प्रवास करूया. आता जेवणासाठी आपण थांबलेलं आहे. प्रत्येकाची वेगवेगळी फरमाईश. व्हेज आदमी, हा काय नॉनव्हेज खात नाही, हे घरी खात नाही म्हणून बाहेर रमतं होतं. हे आपण ऑलव्हेज, ऑलव्हेज नॉनव्हेज. तर योगेश, तुमची प्रतिक्रिया द्या जरा आजच्या राईडमध्ये. आपण 5% आपण प्रवास कंप्लीट केला, भरपूर लांब जायचं आहे. तर कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. ट्रॅफिक होतं थोडं रोडला, पण बाकी मस्त आहे. आता जेवण थांबलंय. जेवणामध्ये मी एकटाच शाकाहारी, बाकी 2 नॉनव्हेज आहेत. बघू आता. वैभवच बोलतोय. कसं वाटतंय? मस्त एकदम मस्त वाटतंय. आज गाडी आहे ना. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता की बाईकनं जायचा, पण 2 कॅमेरे आहे, सिस्टम आहे, वायर वगैरे आहे. तर त्यामुळं थँक्स टू सचिन भाई, जो चुलत भाऊ आहे, त्याची कार आहे. तर त्याने आता आपण चाललेलं आहे. मस्तपैकी जेवणात ताव मारू आणि पुढचा प्रवास चालू करू. जेवण झालेलं आहे
आणि आता आपण पुढच्या प्रवासाला लागूया. आणि इकडं आपली गाडी साहेब टल्ली झालेले आहेत, खाऊ ना पिऊन नाही. आता मस्तपैकी मटन बिटन रमटवलेलं आहे आणि आता आपण पुढच्या प्रवासाला लागूया. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र, जय भारत. आणि आज सकाळ आहे, पहाट झालेली आहे. रात्री आपण 1 वाजता पोचलो इकडे जावट्यामध्ये. तर हा गावचा परिसर एकदम मस्त बघी. राहायची सोय आमची या घरामध्ये होते आणि जुनं हे घर आहे, तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता. एकदम असं ओल्ड टाईपचं बनलेलं आहे स्ट्रक्चर. तर आता आपला अंघोळ वगैरे झालेलं आहे, फ्रेश वगैरे झालेलं आहे. जायचं आहे ग्राउंडवरती, सेटअप व्यवस्थित लावायचा आहे सगळा. त्याच्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला भेटेलच. सेटअप आम्ही कसं लावतो ते वगैरे, कशी अरेंजमेंट आहे, ग्राउंड कसं आहे ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच. आणि हे पूर्ण असं जावटे गाव सकाळ झालेलं आहे मस्तपैकी. आणि इकडे गाडी आपण लावलेली आहे या साईडला शांत वातावरणमध्ये. तर आत्ता थोड्याच वेळात आपण जायचं आहे ग्राउंडवरती. 2 साथीदार आपल्या आतमध्येच आहेत, योगेश आणि विजय. तर ग्राउंडचं सीन काय आहे ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल. मित्रांनो, आता आपला सेटअप लावून झालेला आहे आणि आपल्यासोबत आमचे आयोजक पण आहेत. तर आता पूर्ण तयारी आपली झालेली आहे. विक्स वगैरे सगळं सेटअप करून झालेलं आहे. फक्त कॅमेऱ्याचे तर चालू आहे तिकडे. झालं की नंतर एकदा प्रॉपर तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो कसा आपला सेटअप आहे. तर मित्रांनो, आपला सेटअप लावून झालेला आहे. इकडे हा आपला वायरलेस सेकंड कॅमेरा, साईड कॅमेरासाठी. ऑप्टिकल फायबरसाठी आपला हा व्हिडिओ ट्रान्समीटर. फायबर केबल आपली ही ओवडी इकडून अशी पूर्ण एक ग्राउंडचा राऊंड मारून त्या कोपऱ्यामध्ये टाकलेलं आहे. तिकडे चालू आहे या साईडला आमचा पप्पू शेठ, त्याचप्रमाणे ऑफिशियल कॅमेरामॅन कैमरा सेटअप करतोय या झाडाखाली. आणि तुम्हाला मी ग्राउंड मस्तपैकी 360 ग्राउंड आहे. वीर हनुमान क्रिकेट संघाच्या वतीने पायथ्याशी वसलेले त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. ग्राउंड आहे, तुम्हाला पिच दाखवतो मी. बघू शकता तुम्ही अप्रतिम असा हा कलर, चारी बाजूने असा मस्तपैकी गुलाबी कलर, क्रिकेट पिंक पिंक. वीर हनुमान क्रिकेट संघाच्या सर्व हे तुम्ही पिच बघू शकता. आणि पाटा पिच आहे, सर्व महिलांनी शेणान आणि मातीचं पिच आहे. आपण सर्वांनी हनुमान मंदिर मध्ये सर्वांनी जायचं आहे, जबरदस्त असं. आणि आपले आणि महिलांना विनंती, आपण मंदिराच्या तिथे सर्वांनी थांबायचं आहे. मंदिराच्या तिथून आपण सर्वांनी भोसले मैदानामध्ये यायचं आहे. हनुमान चषक 2026. सर्व मंडळी मेन कॅमेरामॅन, मास्टर कॅमेरामॅन मिस्टर योगेश सस्ते ऑन द मिशन राईट नाव, ही ऑन द मिशन सहकारी. आणि टॉपला मस्त कॅमेरा ऍडजस्ट करतात. 2 कॅमेऱ्याची ही ऑर्डर आहे. इकडे आपला मेन Z150 आहे, क्रिकेट संघाच्या वतीने बांधलेला आहे. त्यांचं मनपूर्वक हाय करा. आणि सर्व मुलांनी चला जायचं कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सोहळा चालू झालेला आहे संघ आणि या साईडला अख्खं गाव जमा झालेलं आहे. या साईडला आणि आपले खेळाडू असे नजारे तुम्हाला क्वचितच बघायला भेटतील. सगळे जण प्रकारचे जर तुम्ही बघा. विकेटवर यायचं आहे आपल्याला ऑफिशियल कॉमेंटेटर इकडे योगेश जाधव साहेब शाहीर. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय AMP लाईव्हच्या माध्यमातून ही क्षणचित्र छायाचित्र घेतली जात आहेत. एक चांगली क्लॅरिटी आणि एका समालोचकाचा प्रेक्षकांपर्यंत एकदम क्लिअर आवाज ज्यांच्या माध्यमातून पोहोचवला जातो ते आमचे AMP लाईव्ह. एक जबरदस्त चॅनल. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबायला पण अजिबात विसरू नका. सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना नम्र विनंती. धन्यवाद साहेब. जय भवानी, जय शिवाजी. पहा छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्व आपल्याला पाहायला मिळते. मोठी चेसिंग करायचं या 2 ओव्हरमध्ये. आणि या ओव्हर्स मध्ये आपण जर पाहिलं ना तर कमालीचं षटक या ठिकाणी खऱ्या अर्थानं हाताळला जात आहे.
जिथं आपण पाहू शकता बॉलिंग मार्कवर द डेंजर मॅन डानी ऋषभ कोदे आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल यावेळी आपण पाहू शकतो पायामधला बॉल त्याला उडवण्याचा प्रयत्न केला होता. मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सरळ त्यांच्या हातामध्ये बॉल जाईल. सिंगल एक धाव. रिव्हर्स स्वीप केलाय बॉल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ना तर अगदी ट्रॉफी खरंच शानदार ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. काही वेळेला आपण पाहू शकतो जरूर डाऊन डाऊन फटका आहे. सिंगल एकच धाव मिळेल. बॉल नाहीये मला तर हवेमध्ये लिंबू दिसत होता. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. द बाहुबलीचा पहिला षटकार. अंक 4 फलंदाज विशाल खांडेकर बाद. तर मित्रांनो फायनली आजचा दिवस संपलेला आहे. थोडा टायडअप होतो त्यामुळं ब्लॉग काय बनवता आला नाही. पण म्हणजे एंडिंगचा ब्लॉग बनवता आला नाही. पण मध्ये तुम्हाला जर आवडले असेल व्हिडिओज किंवा कॉमेंटरी तर कसं वाटलं तुम्ही सांगा. आज आम्ही परत रूमवरती फ्रेश झालेलो आहे सगळे. आणि इकडं चकना आयटम, इकडं बालाजी चिवडा, मसाला शेव हा खातोय. आणि आवातनं आलेला आहे आम्हाला. तर पूजा तिकडं आहे वाटतं आणि तिकडे जेवण आहे. तर थोड्या वेळानं जेवायला जायचं आहे. आणि भंडारा समजा भंडाऱ्यात जेवायला जायचं आपल्याला. आणि आजचा दिवस आपण इथंच एंड करूया. उद्या मॉर्निंगला परत उद्या फायनल असतील. उद्या थोडेसे जास्त मॅचेस आहेत. आणि मला वाटतं आहे ऑलमोस्ट 7-8 वाजेपर्यंत आपलं मोस्टली व्हायला पाहिजे सगळं. आणि 8 वाजता आपण परत मुंबईला रिटर्न जायचं आहे.